का गेले 50-55 वर्ष जो माणूस राजकारणात आहे त्याच्यावर टीका केल्यावर आपली हेडलाईन होते. सातत्याने 5-6 दशकं जर चाललं असेल तर त्या माणसाचं यश आहे ना त्याच्यात. म्हणजे 60 वर्ष तो माणूस राजकारण करतोय आणि त्याच्यावर टीका केल्यावर एक तर हेडलाईन होते पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, जो विरोधक येतो तो त्यांच्यावरच टीका करतो. तर त्यांचं किती महत्त्व आहे हे बघा, एक पहिला मुद्दा. आणि दुसरं की लोकशाही आहे हो. लोकशाहीमध्ये बोलले विरोधक पण दिलदार असला पाहिजे, त्याच्यात गैर काय. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की अमित शहाजींनी जरूर आरोप करावे, त्याच्यात काही गैर नाही, लोकशाही आहे. पण माननीय अमित शहाजींनी 3-4 गोष्टीवर जर बोलले असते तर मला जास्त आनंद झाला असता. कारण का या देशाचे गृहमंत्री आहेत. त्याच्यामुळे एक नागरिक म्हणून, एक महिला म्हणून आणि एक खासदार म्हणून माझी एवढीच माफक अपेक्षा होती की माननीय अमित शहाजींनी 3-4 गोष्टी, म्हणजे विधान भवनमध्ये झालेली मारामारी सत्तेत असलेल्या त्यांच्या सरकारच्याच मंत्र्यांची, त्याच्यानंतर गोळीबार जो होम मिनिस्ट्रीमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये झाला आहे, त्यानंतर रस्त्यावर होणाऱ्या मारामाऱ्या, कोयता गँग, ड्रग्जमध्ये असलेली परिस्थिती, याच्यावरही थोडं ते बोलले असते तर आम्हाला जास्त आधार आणि आनंद झाला. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका महायुतीचे पण बैठका केला आहे. ही माहिती येते की आता अजित पवार गटाला सिंगल जागा मिळणार अशा पद्धतीची चर्चा, मग त्या 4 किंवा 6 जागा मिळतील अशा पद्धतीची माहिती. त्यांच्या आघाडीचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आघाडीला आपापले निर्णय घ्यायचा अधिकार आहे, त्याच्यामुळे दुसरे के घर में क्यों झाकना है. अमित शहा सातत्याने त्यांच्या सभांमधून जी टीका करत आहेत की पवार साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं ते. मी अमित शहाजींचे जाहीर आभार मानते की आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केल्याबद्दल अमित शहाजींचे मी प्रांजळपणे आभार मानते. कारण का जेव्हा जेव्हा माननीय अमित शहाजी महाराष्ट्रात यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी, NCP इज अ नॅचरली करप्ट पार्टी, घोटाळेबाज, भ्रष्टाचारी अशाबद्दल आमच्याबद्दल बोलायचे. त्याच्यामुळे मी माननीय अमित शहाजींचे मनपूर्वक आभार मानते की राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचार मुक्तीतून मुक्ती दिली, याच्यातच मला आनंद की ते जी टीका ते करतात. आज भारतीय जनता पक्षाचे सगळे मोठे नेते जेव्हा दिल्लीवरनं येतात ते राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणत नाहीत, त्याच्यातच मला आनंद आहे. त्याच्यामुळे नंतर त्यांना काय बोलायचं, अरे लोकशाहीमध्ये विरोधक पण दिलदार असला पाहिजे. आणि टीका करून करून काय करताय की ते फॅमिलीचा इश्यू. कुठला पक्ष आहे जिथे फॅमिली लढत नाही आहे? भारतीय जनता पक्षात असं आहे का की फॅमिली नाही आहे? त्यांच्या मित्र पक्ष असे आहेत का जिथे फॅमिलीला लढत नाही आहे? कुठला पक्ष असा आहे म्हणजे त्यांचाही पक्षामध्ये घराणेशाही आहे, त्यांच्या मित्र पक्षामध्ये पण घराणेशाही आहे. त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह टीका कशी हो, म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं होत नाही. हो, आम्ही 6 महिने ऐकतोय, दिल्लीत पार्लमेंटमध्ये पण रोजच बोलतात, त्याच्यात काय. पहिला मराठी तो पुरा होऊन येतो. अमित शहा